नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात शासनाकडून खूपच मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। माझी लाडकी बहीण ही योजना बंद झाली आहे, म्हणजेच आता या योजनेचे फॉर्म हे तुम्हाला भरता येणार नाहीयेत। तर मित्रांनो, आता ज्या महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांचे काय होणार, तसेच ज्या महिलांचे अर्ज हे पेंडिंग मध्ये दाखवत आहेत तर त्यांचे काय होणार, ज्या महिलांनी अजून अर्ज भरलेले नाहीयेत आणि त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत तर त्या महिलांचे आता काय होणार या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, आता या योजनेचे फॉर्म तुम्हाला भरता येणार नाहीत याबाबत शासनाकडून 6 सप्टेंबर रोजी जीआर सुद्धा कडून माहिती देण्यात आलेली आहे। तर याबाबत सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने फॉर्म भरणे हे बंद का केले। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासनाने दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी हा जीआर काढलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा जीआर आहे। आणि या ठिकाणी खाली पहा मित्रांनो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याच्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो, शासन निर्णय टॉपिक मध्ये की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन, CRP, MULM, MSRLM व MAVIM, मदत कक्ष प्रमुख, CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत। सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे आता कुठेही सेतू सुविधा केंद्रावरती किंवा ऑनलाईन सेंटरवरती कुठेही इतर भरता येणार नाहीयेत। तर तुम्हाला फक्त आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकांमार्फतच भरता येणार आहेत। इतरत्र कुठेही आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे भरता येणार नाहीयेत। अंगणवाडी सेविकांना सोडून इतरत्र भरण्यात येणारे फॉर्म हे आता बंद करण्यात आलेले आहेत। आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म दुसरीकडे कुठेही भरू शकणार नाहीत। अशा प्रकारे या ठिकाणी शासनाकडून जीआर काढून माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो। तसेच ज्या महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नाहीयेत तर ते आता फक्त अंगणवाडी सेविकांकडेच भरू शकतात। तसेच ज्या महिलांचे फॉर्म पोर्टलवरती भरले होते आणि ते पेंडिंग मध्ये दाखवत आहेत तर त्यांचे अर्ज हे मंजूर केले जातील पोर्टलवरतीच। त्याच्यानंतर ज्या महिलांचे फॉर्म हे आधीच अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांना पैसे येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये। त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे हे मिळून जातील।